नमस्कार मंडळी, स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे मँगो शेक। चला तर मग बघूया कसं बनवायचं ते। इथे मी रत्नागिरी एक आंबा घेतला आहे, त्याचा शेक बनवणार आहे। बघा इथे मी काजू, बदाम, वेलची, पिस्ता आणि साखर घेतली आहे। आता आंबा कट करून घेत आहे, त्यातला छान असा गर मी काढून घेणार आहे। बघा छान असा कट करून घेतला आहे, किती फ्रेश आंबा आहे। आता हा गर मी पूर्ण वाटीमध्ये काढून ठेवत आहे। आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये 4-5 काजू, 3-4 बदाम आणि 2-3 पिस्ता आणि 1 टीस्पून साखर छान असं त्याचं बारीक करून घेतलं आहे। नंतर आंब्याचा गर टाकून घेत आहे। आता तो पण छान मिक्सरला बारीक करून घेते। बघा बर्फ पण टाकून घेतला आहे आणि दूध 1 कप टाकला आहे मी। आता छान अशी पेस्ट तयार करून घेतली। बघा किती छान असा कलर आलेला आहे आपल्या मँगो शेकला। असा हा मँगो शेक तयार झालेला आहे, अगदीच टेस्टी आणि खूप छान असा झटपट बनून तयार झालेला आहे मँगो शेक। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा। थँक यू।